नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 9 बातम्यांचा. सुरुवातीला राजकीय महत्त्वाच्या 9 बातम्या. राष्ट्रपती भवनात शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेसंदर्भात स्वतंत्र चर्चा. फडणवीस अजितदादांसोबत झालेल्या चर्चेची शिंदेंनी माहिती दिली. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेटही घेणार. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा. साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत विधानसभेची तयारी सुरू केली. विधानसभा निवडणुकी अगोदर आमदार हिरामण खोसकर यांची डोकेदुखी वाढली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक असा संघर्ष रंगणार. मनोज जरांगे, ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आणि मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून आपण बैठक घेऊ. तुम्ही बैठकीला या. आणि मी त्यांना जाहीरपणे सांगितलं, आपण ज्येष्ठ नेते आहात आणि सगळ्यांनी मिळून या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे. जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा. आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू. शरद पवारांची प्रतिक्रिया. आरक्षणाबाबत विरोधकांनी आणि सरकारनं सत्यता स्वीकारावी आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं. जरांगे पाटलांची मागणी. तर मागण्या पूर्ण न केल्यास ते राजकीय खुर्चीपासून लांब जाणार असाही इशारा. सरळ भूमिकेत येऊन सत्यता सरकारनं स्वीकारणं गरजेचं आहे आणि विरोधी पक्षानं सुद्धा की मराठ्यांचं सरकारी नोंदीत हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे. नसता आपल्या हातानं राजकीय खुर्चीपासून आपण लांब जाऊ. अहमदनगरमधील शासकीय विश्रामगृहात मराठा समन्वयकांनी शरद पवारांची भेट घेतली. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा देऊ, पवारांचं आश्वासन. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय हा मुंबईत घेतला ही चूक होती. चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यातील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज. शरद पवारांची प्रतिक्रिया. नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली. त्या माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही.